देखिए जो संघ क्वालिफाय होईल टॉप 5 मध्ये आणि टॉप 5 चे जे नियम असणार बॉल आउट मध्ये आपण 3 संघ क्वालिफाय करणार सेमीफायनल मध्ये दोन संघाला एक्स्ट्रा राऊंड खेळावे लागतील. यामध्ये लक्षात घ्या. कारण 5 बक्षिसं आहेत आणि अंतिम दिवसामध्ये 5 वाजता रिपोर्टिंग असणार आहे पण लक्षात घ्यायची बॉल आउटसाठी. गोलंदाज सज्ज होतील कुणाल किंवा मला वाटते फवाज कुठला गोलंदाज सज्ज होईल. फवाज शेखला इंट्रोड्यूस केले गेले पहिल्या षटकामध्ये फवाज आलाय आणि स्ट्राईकवर सचिन पाटील नॉन स्ट्राईकवर संतोष बागुल. अंतिम 10 षटक कुठला संघ चांगला खेळेल तो संघ नक्कीच क्वालिफाय होईल. बघा पहिला चेंडू पडला आपण टायमर ऑन करणार आहोत ही दक्षता घ्यायची. पहिला चेंडू पडला टायमर ऑन केला जाईल आपण दक्षता घ्यायची. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक परिपूर्ण करायचे. टायमर लगावले बघा पहिल्या षटकामध्ये फवाज इंट्रोड्यूस केला जातोय. पहिल्या षटकामध्ये स्ट्राईकवर सचिन पाटील ज्यांनी मागील सामन्यामध्ये अप्रतिम खेळी साकारली 37 धावा त्यांनी बनवल्या होत्या. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज झालाय. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू गली पॉइंट मध्ये खेळाडू आहे थोडंसं पुढे आले इम्रान एक सिंगल धाव एकेर धावाने शेकण्यात झालाय असं म्हणावं लागेल. चांगली सुरुवात म्हणावी लागेल बॅटिंग करण्याची संघाची झाली आहे. नाणेफेकीचा कॉल गमावला प्रथमतः स्वीकार केली फलंदाजी आणि पाहू शकाल बॅटिंगसाठी 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. पहिल्या चेंडूवर एक धाव एकेर धावाने सुरुवात झाली आहे. ऑफसाईडला फटका तर खेळा पॉईंटला खेळाडू चेंडूला फील्ड करतात पण सिंगल धाव वेगाने परिपूर्ण केली. एक धावांनी सुरुवात नक्कीच झाली आहे. 2 चेंडू 2 धावा अशी सुरुवात म्हणावी लागेल बॅटिंग करणारा संघ दादो 11 पालघर या संघाची झाली आहे. मागे सामना रंगतदार नक्कीच झाला होता. कुठं कुठे थोड्या क्षणामध्ये संघ पराभूत झाला तो म्हणजे तारापूर चिंचणी संघ. आसिफ मुछाल यांचं विकेट महत्वपूर्ण राहिला पण पाहू शकेल काय चेंडू टाकलाय. विकेट किपर बीट झालाय बॅटर बीट झालाय धाव घ्यायचा प्रयत्न नॉन स्ट्राईकवर कॉलिंग चुकली होती परंतु पाहू शकाल खेळाडू सेफ राहिले. थोडीशी घाई झाली होती परंतु यावेळेस पाहू शकाल हा डॉट बॉल आलाय. 31,646 सबस्क्राईब पाहू शकाल 20 नेटवर्क युट्यूब चॅनल झालेत आतापर्यंत. चांगला चेंडू म्हणावा लागला प्रतिम गोलंदाजी डॉट बॉल. पहिले 4 चेंडू मात्र 2 धावाला काय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल फवाज यांच्या माध्यमातून टप्पावल्या चेंडू मध्ये आणलाय. डॉट बॉल नक्कीच आलाय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 2च धावा खेळत शकल्या. 3 चेंडू एक वर बॅटिंग करतात सचिन पाटील ज्यांनी मागील सामन्यामध्ये धुमाकूळ घातला होता तो शांत आहेत या सामन्यामध्ये. पुढे सजवण्याचा प्रयत्न होता पाहू शकाल चेंडू मध्ये आलाय अंगावर ब्रश झालाय. डॉट बॉल नक्कीच येतोय. निर्धाव चेंडू आलाय सुरेख गोलंदाजी आणि जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल. पंचांकडे थोडंसं अपील करतात जली शेख जर पाहिलं तर बॅटर पुढे आले होते चेंडू अंगाला ब्रश झाला आणि उभे राहिले त्या अनुषंगाने थोडंसं अपील केली होती परंतु चेंडू प्ले मध्ये होता त्या अनुषंगाने हा डॉट बॉल येईल. अंतिम चेंडू या षटकामधला. अजून एक चांगला चेंडू काय गोलंदाजी फवाज अप्रतिम गोलंदाजी फवाज छुनेवाला काय सुरेख षटक टाकलाय. पहिल्या षटकामध्ये मात्र 2च धाबा खर्च केल्यात. एक षटक 2 धाबा पॉवर प्लेचा खूप चांगला उपयोग केला गेला. दुसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज सज्ज होईल चर्चा होती यावेळेस पाहू शकाल माजिद आणि जलीश आणि प्रणय चर्चा करतायत. कुणाल किंवा अरमान परंतु कुणालला यावेळेस इंट्रोड्यूस केला जातोय. कुणाल जाधव आणि संतोष बागुल सचिन पाटील हा बॅटल चांगला असणार कारण प्रत्येक वेळी प्रॅक्टिसमध्ये एकत्र असतात आणि यावेळेस पाहू शकाल 40 प्लेच्या सामन्यात एक दुसऱ्या विपक्षामध्ये खेळत असताना एक षटक 2 धावा फटकावर. बघा पहिला षटक 3 मिनिटांमध्ये समाप्ती झाली आहे. टायमर आपण ऑन केला स्क्रीनवर पाहू शकाल लक्ष असू दे तिकडे सुद्धा. कुणाल जाधव पंचांच्या डाव्या बाजूने प्रथम ओव्हर द विकेट सज्ज होतं. स्ट्राईकवर संतोष बागोल ऑफेन्स बाजूचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न राहिला होता प्रणय तिकडे तसं फंबल नक्कीच झाले परंतु
डॉट बॉलने शिरवास झाली आहे. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. डॉट बॉलने शिरवास झाली आहे षटकाची. बॅटर शफल झाले होते, ऑप्शनच्या बाहेर नक्की शफल झाले होते, परंतु DRS घेतला. बॅटिंग करण्याच्या संघाने तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे बॅटरने. व्हाईट बॉलसाठी चॅलेंज केलं गेलं. हा, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. मग जेव्हा जेव्हा DRS किंवा चेंडू हरवला जाईल तेव्हा टायमर स्टॉप केला जाईल. टायमर स्टॉप केला सध्याच्या घडीमध्ये. 20 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे आहे. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं परिपूर्ण करायची, ती दक्षता घ्या. बघा गोलंदाज चेंडूच्या मध्ये आलाय आणि ऑन फील्ड डिझाईन असणार आणि रिव्ह्यू रिटर्न असणार आहे आणि टायमर ऑन. डॉट बॉल आहे. ओहो, काय चेंडू कुणाल जाधव. मागील सामन्यामध्ये 20 धावा त्यांनी खर्च केले होते. या सामन्यामध्ये पहिला 2 चेंडू निर्धाव टाकले. चांगली गोलंदाजी. थोडासा रिलॅक्स झाले होते. जर पाहिलं गेलं तर बॅटिंग करणारा संघ दादू 11 पालघर. पहिल्या 2 चेंडू 2 धावा आले, त्यानंतर मागे 6 चेंडू निर्धाव आलेत. कविश व्यास चांगलं काम करतात. बॅटची वरती कड नक्कीच लॉंग स्टॉपला खेळवा. चेंडूला फील्ड केला, फेकी झाली आहे. सिंगल धाव. बघा अंबे साऊंड्सच्या माध्यमातून खूप चांगला साऊंड प्रोव्हाइड केले गेले. ऑफ साइड सरळ बॅटिंग खेळला पाहू शकाल. स्टेटमध्ये खेळाडू आलाय. चेंडूला फील्ड करता मिस फील्ड झाली आहे. चेंडू सहज सीमारेषा पार आलाय. चौकार. 4 धावा. 4 धावाने नॉफक पुढे सहसा होती, म्हणजे 7 या अंकावर. सचिन बाडेच्या वाढून चौकार नक्कीच चालेल. अरमान तिकडे होते पाहू शकाल. इम्रान तिकडे होते, माफ करा. आणि चौकारला पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर जावेद लुलाणे साहेब असतील, तसंच अखिलेश साहेब असतील. सन्मान्य अरुण माने साहेब आहेत, सामने जाणून घेत आहेत. अनुद्दीन इना सय्यद सुद्धा आहेत. आणि पंचा नो बॉल घोषित केला. मला वाटते ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल दिला गेला. थोडासा वेगवान टाकण्याच्या प्रयत्नामध्ये पाय पुढे टाकलाय. मुन्ना शेख जाकीर जाकीर इकडे यायचं. जाकीर 1 मिनिट इकडे यायचं प्लीज. 8 धावा फरकावर. फ्रीडचा बॉल. फ्रीडचा चेंडू लांबून खेळायचा प्रयत्न. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. अजून एक व्हाईट बॉल. फ्रीड कंपल्सरी असणार आहे. आणि जर पाहिलं गेलं तर धावफलक जाऊन पोहोचेल. तिसऱ्या पंचांची मागणी केली फिल्डिंग करणाऱ्या संघाने. पंचांच्या डिझाईनला चॅलेंज केलाय. इट्स अ फेअर बॉल. इट्स अ फेअर बॉल आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाचा आपण अधिक फेअर बॉल आहे. आणि पाहू शकाल बॅटर शफल जर तो आपल्या बाहेर निघाले होते. फुलटॉस बॉल. आणि पाहू शकाल चेंडूला पाठवून दिला. मिड विकेट रिझन मध्ये आलाय चौकार. 4 धावा. आणि पाहू शकाल चौकार नक्कीच आलाय. आणि जर पाहिलं गेलं तर पंचांकडे अपील नक्कीच करतायत दोन्ही बॅटर्स, परंतु पाहू शकाल हा चौकार पंचांनी DRS घेतला. सर आपला आहे की बॅटरचा आहे? हा, बॅटरचा DRS आहे. ओव्हरवेस्ट. ओव्हरवेस्ट पाहण्यासाठी चेंडू कितीवर उंचीवर आहे पाहिला जाईल. बघा जे डिसिजन असतील जे दिले ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं जाईल. कुठल्याही 12 खेळाडू अलाउड नाही आहे. फक्त पंच तिकडे पाहतील, आपण दक्षता घ्या.
इट्स अ फेअर बॉल, कारण की चेंडू डीप होतोय ते पंचाने पाहिलं आणि बॅट्समन थोडंसं वाकलेले आहेत. बॅट्समन बँड होते सचिन, त्या अनुषंगाने फक्त चौकार असणार. पाहू शकाल रिप्लेमध्ये सुद्धा बघा बॅटर खूप क्रॉस होते आणि चेंडू डीप होत होता, त्या अनुषंगाने हा फेअर बॉल असणार आहे. कारण की आपण जेव्हा चेंडू खेळतोय, जेव्हा पंच पाहता बॅटरची बॉडी खूप महत्त्वपूर्ण असते. जेव्हा बॅटरची बॉडी बँड झाली तेव्हा ते पाहिलं जातं. मागचे पाय खूप वाकले होते, त्या अनुषंगाने हा फेअर बॉल असणार आहे. षटक क्रमांक 2 संपले गेले. 12 धावा फलकावर. टायमर ऑन आहे. पाहू शकाल पहिल्या 7 मिनिटांमध्ये 2 षटक टाकले गेले. मुली मागो गोलंदाज झालं म्हणजेच अरमान. इस वक्त यावेळेस फटका सुरेख खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू आहे, चेंडू फील्ड करतील. मेशर तिकडे आहेत आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या. यावेळेस पाहू शकाल फटका सुरेख खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू आहे, चेंडू फील्ड करतात. माझे चेंडू फील्ड केला, पैकी वेगाने केली आहे. आणि यावेळेस काय घडलंय, चेंडू मला वाटतं गॅदर झाला नाहीये. 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 पुढे ससावते. स्वीट 16 रिप्लेमध्ये पाहू शकाल खेळाडू आहेत. यावेळेस फटका थोडस लांब राहिले होते. मला वाटतं चेंडू जर हातामध्ये आला असता कुठं कुठे बॅटर बाद झाले असते. 16 धावा. 16-0. अजून पाहू शकाल येणारे चेंडू असतील तब्बल 4. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. बॅटची वरची कडनं नक्कीच त्या लॉंग स्टॉपला संदीप राऊत आहे. थोडासा अडखत धावण्यामध्ये उंच खेळाडू आहे. पाहू शकाल प्रणय त्यांना थाप देत आहे. चांगली क्षेत्ररक्षण. हाडू वा, प्रणय सांगतायत हाडू क्या बात आहे. चिपळले. 17-0. यावेळेस फटका उंच खेळला. डीप मध्ये खेळाडू दूरवर आहे. चेंडू सहज सीमारेषा पार आलाय. मला वाटतं की चौकार असणार आहे. चेंडू मध्ये पडलाय. 4 धावा नक्कीच झाल्यात. यावेळेस चांगला फटका. चेंडू सहज सीमारेषा पार आलाय. षटकार. अ, 27 धावा फटकावर. षटक क्रमांक संपले गेले तब्बल 3. 9च्या सरासरी धावा जमा केल्या. पहिल्या षटकामध्ये 2 धावा. मागील षटकामध्ये पाहिलं तर मागील षटकामध्ये मात्र 10 धावा. म्हणजे 2 षटकात 12 होते. या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात 15 धावा. आता येणारे षटक असतील तब्बल 2. म्हणजेच 4थ्या षटकामध्ये गोलंदाज फवाजला इंट्रोड्यूस केले गेले. फवाजला इंट्रोड्यूस केला जातं. पाहू शकाल खूप महत्त्वपूर्ण षटक त्यांनी पहिलं टाकलं होतं. मात्र 2च धावा खर्च केल्या होत्या. अप्रतिम गोलंदाजी.
पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा, मागील 4 चेंडू धाव टाकले होते. आता येणारे हे 6 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असते. स्ट्राईकवर संतोष बागुल आहेत. एका बाजूला सचिन पाटीलची बॅट थोडीशी तळपली आहे. 2 षटकार त्यांनी ठोकलेत मागील षटकामध्ये. बॅकफुटला आले, फटका सुरेख खेळला, डीप बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू आहेत. पुढे ससावतात महेश्वर, चेंडूला फील्ड केलाय, सिंगल धाव 1-2 मध्ये कन्वर्ट केले गेले. बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे ससावतात 29, 29 धावा. बघा इकडून बॅटिंग करायला संघ जर 50 किंवा 50 धावापर्यंत पोहोचतोय तर गोलंदाजी अटॅक खूप चांगली राहिली आहे. जर पाहिलं गेलं तर खूप चांगलं त्यांनी धावा डिफेंड केल्यात या स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये 54 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या, ते म्हणजेच पंकज चिलम रुबेसमोर. त्यानंतर मागील सामन्यामध्ये 62 धावा डिफेंड केल्या होत्या, ते म्हणजेच दांडी उछलली उंडबाट या मोठ्या संघासमोर. जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न राहिला तर पंचांनी व्हाईट बॉल नक्कीच घोषित केलाय. आणि पाहू शकाल फिल्डिंग करायला संघाने DRSचा उपयोग केला. फिल्डिंग करायला संघाचा DRS पंचांच्या या डिसिजनला चॅलेंज केलं गेलं. पार्थ भोईर यांचा सुद्धा आपण आवाज ऐकतात या स्पर्धेमध्ये. बघा टेक्निकल टीम काम करते. तिसरे पंच शाहिद मोमीन आमच्या जोडले गेलेत. इट्स अ व्हाईट बॉल, व्हाईट बॉल आहे. स्क्रीनवर दाखवलं जाईल, पाहू शकाल रिप्लेमध्ये सुद्धा. आणि DRS लॉस आहे. बॅटर शफल झाले नव्हते आणि पाहू शकाल खूप बाहेरून चेंडू निघून गेलाय. खूप बाहेरून व्हाईट बॉलच्या वरून चेंडू निघून गेलाय. टप्पा पडल्यानंतर बॅटरचा पाय बाहेर निघाला होता, ते पाहिलं गेलं. कारण जेव्हा टप्पा पडतो त्याच्या अगोदर बॅटर सफल झाला तर ते शफल व्हाईट, तर त्या टप्पा चेंडू बाहेर निघाला होता बॅटर, हे पाहिलं गेलं पंचांच्या माध्यमातून. त्यानंतर हा व्हाईट बॉल घोषित केला गेला. फरक 30 अंक व 30. यावेळी चांगला फटका खेळाडू आहे, चेंडू फील्ड करतायत, चेंडू फील्ड केल्यापैकी झाली आणि काय घडलाय फलंदाज बाद संतोष बागुल मागे राहिले. बॅट ग्रँड केली होती पण मागे राहिले आणि फलंदाज बॅक टू डगआउट. फर्स्ट विकेट गॉन. चला आपण नवीन बॅटर मैदानाच्या राकेश. कुणाल, विकेट पे टाइम स्टॉप नहीं होता, मैच शुरू है ना, विकेट पे टाइम स्टॉप नहीं होगा. मैच वहां पर स्क्रीन में दिखाया जा रहा है आपको, प्लीज. वो मैच शुरू रहती है ना, बॉल अगर गुम होती है, अगर टाइम DRS तो टाइम स्टॉप होगा सर. ही अच्छी गेंद, हा चांगला चेंडू. राकेश पाटील पाहू शकेल मैदानाच्या आतमध्ये. सचिन पाटील एका बाजूला आहेत, परंतु पाहू शकेल फवाजनी धावची जोडमध्ये गडी बाद झाला. पहिला गडी बाद झाला 30 अंकावर. अजून एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु पाहू शकाल डॉट आले. सचिन पाटील संघर्ष करतात. 2 षटकार त्यांनी मागील षटकामध्ये ठोकले होते, परंतु कुठे ना कुठे थोडासा संघर्ष करतायत. पुढे सर्व खेळायचा प्रयत्न होता, पाहू शकाल सचिन पाटील जावं लागेल मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक दुसरा बाद झाला. 30 वर 2 गडी बाद. अजून येणाऱ्या या षटकामध्ये चेंडूचा खेळ बाकी असेल, तब्बल एक चेंडूचा खेळ बाकी. अंतिम चेंडू, षटक क्रमांक मार्ग असताय तब्बल चौथा.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे बॅटिंगसाठी. इनका नाम हार्दिक आला. हार्दिकने षटकार जर ठोकला तर 500 रुपये कॅश प्राइज आहे. फटका सुरेख आहे आणि वन बाउन्स चौकार. हार्दिक याने जर षटकार ठोकला तर जावेद लुलाने साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये कॅश प्राइज होता. आणि मला वाटतं चौकार नक्कीच झालाय. अर्धे तरी पैसे हवे, परंतु नकार दिलाय. 4 धावांनी धावक पुढे ससावते. 34 धावा येणारे 6 चेंडू. बघा 6 चेंडू महत्वपूर्ण असतील. 34/2. 17 मिनिटांमध्ये 4 षटकं परिपूर्ण झालेत. अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला ते मला वाटते नावेद सर येतील. वरती नावेद शेख सर ॲज अ टीचर, ॲज अ 50+ खेळाडू आहेत. बघा 50+ पहिली टुर्नामेंट झाली मागील वर्षामध्ये, जेव्हा चिंचणी गावदेवी क्रिकेट मैदानामध्ये लेदर बॉल क्रिकेट, त्यामध्ये खूप चांगला खेळ साकारला होता. प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार या खेळाडूच्या नावावर राहिला होतं. एक अर्धशतक याने झळकावलं होतं. सेमीफायनलमध्ये नावेद सर आलेत. 34/2. मागील सामन्यामध्ये पूर्णपणे सामन्याने जिंकून दिला होता. जेव्हा 12 चेंडू 22 धावांची गरज होती, तेव्हा 8 धावा खर्च केला. आसिफ मुछालेचा विकेट यांच्या नावावर राहिला होता आणि तो महत्त्वपूर्ण गडी त्यांनी बाद केला होता. तेच गोलंदाज गोलंदाबाद सज्ज होत आहेत. अंतिम षटकामध्ये स्ट्राईकवर राकेश पाटील महाराष्ट्र पोलीस कार्यरत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज झालेत. लॉफ्टेड फटका स्लो बनवता पाहू शकाल. स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू दूरवर आहे. चेंडूवर येत आहेत. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या आणि 2 धावांनी धावपळ पुढे सरसावते 36 या अंकावर. बघा 3 वाजून 8 मिनिटं झालेत. आजच्या रजनीमधला अंतिम सामना आपण पाहतो. एका बाजूला दादू 11 पालघर, दुसऱ्या बाजूला मैत्री 11 पालघर. फटका सुरेख आहे. खेचून मारलाय. विलक्षण करत आलेत आणि टिपला झेल संपला. राकेश पाडेचा खेळ 36 वर गडी बाद झाला. यावेळेस पाहू शकाल तिसरा राकेश बॅक थोडा आउट. योगेश पाटील ज्याने पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. 2 षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केले. तीच गोलंदाज यावेळेस बॅटिंगसाठी आलेत 5व्या क्रमांकावर 36/3. या षटकामध्ये चेंडूचा खेळ बाकी असेल. अजून जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये धावा खर्च केला, 2 एक गडी बाद करून यशस्वी राहिले. नावेद शेख सर याचे लेजंडरी जलील शेख यांचे मोठे बंधू आपण पाहतोय. रिवर्स अल्टी पलटी चेंडू मैदानाच्या बाहेर कल्टी आले योगेश पाटीलच्या बॅटमधून आलाय षटकार. 6 धावा. काय फटका सजवला. रिप्लेमध्ये पाहू शकाल. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघाला होता आणि रिवर्सचा फटका खेळला गेला आणि षटकाराने धावपळक पुढे सहसावते. धावसंख्या जवळ पोहोचेल 42 अंकावर. धावा धावफलकावर आहेत. अजून येणारे पाहू शकाल. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. योगेश पाटील चांगले बॅटिंग करतायत. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. रिवर्स अजून एक फुलटॉस आणि फुलटॉस वर फटका सुरेख खेळला गेला होता. पाहू शकाल खेळाडू तिकडे चेंडूला फील्ड करतात. फेकी झाली आहे. बघता बघता काय घडेल आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली. मला असं वाटते बॅटर पोहोचलाय की नाही हे पाहण्यासाठी. फुलटॉस बॉल होता. रिव्हर्सचा फटका तर खेळला गेला होता, पण पाहू शकाल तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. दुसरा धाव घेण्याच्या नादामध्ये ती कारची लाईट बंद करा. कुणाल सर सांगा त्यांना, कोणीतरी आहे तिकडे प्लीज त्या बाजूला सांगा.
हा ते कारची जी लाईट आहे ती बंद करा सांगा प्लीज. टेक्निकल रूम मध्ये पाहू शकाल पंच आहेत शाहिद मोमीन चेक करतायत. थोडंसं क्रुशियल मोमेंट आहे, क्लोज कॉल आहे, त्या अनुषंगाने थोडासा वेळ घेतला जातोय कारण की टेक्निकल टीम विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय. काय घडलं ते पाहिलं जाईल. जेली शेखने नक्कीच खूप सुरेख डायरेक्ट हिट केलं होतं. बॅटरने बॅट ग्राइंड केली आहे, परंतु बेल्स जेव्हा डाऊन झाल्यात. बॅटर इज सेफ. बॅटर सेफ आहे. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. जर पाहिलं गेलं तर बॅट ग्राइंड झाली होती आणि पाहू शकाल जेव्हा चेंडू लागला यस्टरवर बेल्स डाऊन झाले तेव्हा बॅट ग्राइंड झाली. त्या अनुषंगाने 2 धावा आल्या. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावते. पाहू शकाल खूप चांगली टेलिकास्ट मिस्टरीच्या माध्यमातून राहिली. दोन धावांनी धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या जवळ धावफलकावर 44-44. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी पाहू शकाल फायनल चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू आहे तिकडे चेंडूला फील्ड करतात. फेकी झाली आहे आणि पाहू शकाल फेकी वेगाने झाली आहे. काय घडला फलंदाज बाद. योगेश पाटील मैदानाच्या बाहेर. दुसरं धाव घेण्याच्या नादामध्ये ते बाद झाले. लेग बायचा कॉल पंचांनी दर्शवलाय. एक चेंडू फेस केलाय हार्दिकने. एक चौकार ठोकतायत मुन्ना शेख आणि किंवा जाकीर खान. हार्दिकसाठी षटकार जर ठोकला तर ₹500 कॅश प्राइज असणार आहे जावेद लुलाने साहेबांच्या माध्यमातून. 45 धावा फरक. शेवटचा अंतिम चेंडू. शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईकवर हार्दिक. यावेळी सोडवलाय. चेंडू उंच गेलाय. डीप मध्ये खेळाडू आहे मैशर आणि 6 धावा. षटकार. 51 धावा फरक. 51. 52 धावांचा पाठलाग करायचा आणि ₹500 कॅश प्राइज सन्मान्य जावेद लुलाने साहेबांच्या शुभस्ते दिला जाईल हार्दिक यांना. आणि हार्दिक तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. 2 चेंडू आणि 10 धावा त्याने बनवल्यात. एक चौकारी षटकार ठोकलाय. त्या गुजरातचा खेळाडूने त्यांनी सांगितलंय तोडी नको भोडी नको बुक्को करी नको आणि बुक्को करून टाकलाय असं वाटतंय. 2 मोठे फटके खेळलेत. 51 धावा फटका. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सामन्याला सुरुवात होईल. आपल्या जोडले जातील पार्थ भोईर याचा आवाज ऐकूया पुढील 5 षटकांसाठी.
हॅलो सिक त्यांचा 12वा प्लेअर आहे का? मैत्रीण पालघर संघ आपला 12वा प्लेअर प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा लक्षात असू द्या. हॅलो सिक दोन्ही सलामीची जोडी एका साईडला विलक्षण एका साईडला झेलिस. दोन्ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन येतोय योगेश. षटकातील पहिला चेंडू आता मात्र विजयासाठी 36 मध्ये बनवायचे आहेत. 30 चेंडू आणि 52 धावांचे टार्गेट आता मात्र समोर ठेवलं आहे ते दादू 11 पालघर संघाने. षटकातील पहिला चेंडू विलक्षण ऑन स्ट्राईकला आता मात्र याच बॅटच्याकडे येऊन बॉल चाललाय अगदी दिशेने क्षेत्ररक्षण आहे तैनात. तोपर्यंत एक धावा परिपूर्ण होणार. एक धावणे धावसंख्याचा संघाचा खाता खोलते. एक चेंडू एक धावा ऑन दी स्कोर लागल्या जात आहेत अगदी. एक चेंडू एक धावा आता मात्र स्कोर कार्डवर लागल्याच आहेत. येणारा हा दुसरा चेंडू पुण्याची एकदा मार्गस्थ आज स्ट्राईकला असेल तो चेलिस ऑन स्ट्राईकला. काय घडते दुसऱ्या चेंडूवर आता मात्र यास वाईटची मागणी केलं अपील केलाय अंपायर दर्शन. इट इज अ वाईट चेंडू अंपायरच्या आणि समांतर रेषेत यस रिव्ह्यू घेतलाय दादू 11 पालघर संघाने व्हाईटसाठी. ओके यस व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय. यस फेअर डिलिव्हरी. आता दुसरा चेंडू आला डॉट. तिसरा चेंडू पुण्याची मार्ग. यावेळेला फटका सजवला बॉल चालाय अगदी समर शपार तोपर्यंत क्षेत्ररक्षण आहे तैनात. 2 धावा परिपूर्ण होणार. 2 धावांनी धावसंख्या सरसावेल आणि अगदी पोचल ती मात्र 3 या धावसंख्येवर. 3 चेंडू 3 धावा स्कोर कार्ड वर लागायला जात आहेत. आता मात्र पुण्याची फटका सजवलाय ऑनसाइड रिझनला. बॉल चाललाय दन 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 करत सीमा रेषेपार येतोय चौकार. या 4 धावणी धावसंख्या सरसावली धावसंख्या अगदी पुसली ती मात्र
7 या धावसंख्येवर 4 चेंडू 7 धावा ऑन दी स्कोर लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा चार 4 चेंडूचा खेळ संपला. आता मात्र पुन्हा एकदा आता मात्र फटका सजवला होता क्षेत्ररक्षण गोलंदाज स्वतः कोणतेही चूक न करता आता मात्र येतोय सिंगल 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 लेबर धावसंख्या एकने फ्लाय आणि ती पोचेल मात्र 9 या धावसंख्येवर. एक पहिल्या षटक शब्द आहे. पहिल्या षटकाकरी धावसंख्या स्कोर काढून परतोय पहिल्या त्यापासून 9 या धावसंख्येवर. हलसेक पहिले षटक संपला. पहिल्या षटकाकरी धावसंख्या स्कोर काढून प्रथम 9 या धावसंख्येवर. षटकातील पुण्याचा पहिला चेंडू पहिल्या दुसरं षटक घेऊन येतो सचिन. विजयासाठी आव्हान टार्गेट दिलं होतं. 52 धावांचं टार्गेट दिलं होतं. धावसंख्या एक षटकाकरती पोहोचले मात्र बिनबाद 9 या धावसंख्येवर. दुसरा षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो विलक्षण. आता मात्र पुण्याचा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण आहे तैनात. हे धाव परिपूर्ण होणार. 2 धावेची मागणी केली होती. रनची दाट शक्यता पण नाही. तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण होणार. 2 धावेने धावसंख्या सरसावेल आणि धावसंख्या पोचेल ती अगदी 11 या धावसंख्येवर. एक चेंडू 11 धावा आता मला स्कोर कार्डवर लागल्याच येत आहेत. येणार चेंडू हा दुसरा पुन्हा एकदा मार्गस्थ. आता मात्र बॅटची कडे घेऊन 2 सरीजला बॉल चालाय. क्षेत्ररक्षण आहे तैनात. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होते आणि एक धावच्या धावसंख्या सरसावते आणि ते पोचते मात्र 12 या धावसंख्येवर. 2 चेंडू 12 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता तिसरा चेंडू पुण्याची मार्गस्थ. समजा जेरीसी पुण्याच्या एकदा फटकाचा प्रयत्न होता. बॉल चाललाय अगदी क्षेत्ररक्षण आहे थर्ड सर्कलमध्ये. रनची दाट शक्यता होणार का? हो यस. आता मात्र फलंदाज अगदी पाठवून दिला तंबूच्या आसऱ्याला. विकेट नंबर 1. विलक्षणला पाठवून दिला तर अगदी तंबूच्या आसऱ्याला विकेटचं पतन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रणय घरात. षटकी चौथा चेंडू, 3 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित चेंडू येणारा मार्गस्थ चौथा चेंडू. आता मात्र यस करण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे तैनात. तोपर्यंत एक धावा परिपूर्ण होते. एक धावेनुसार धावसंख्या सरसावते आणि ती पोचते मात्र 13 या धावसंख्येवर. 14 ऑलराईट यस 14 या धावसंख्येवर. 4 चेंडू 14 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. येणारा चेंडू हा अगदी 5वा सामना करेल तो जेलीसे. यावेळेस फटकासाचा प्रयत्न, बॉल चालला अगदी सीमारेषेच्या जवळ, दन करत क्षेत्ररक्षण आहे तैनात, पण बॉल गेला अगदी सीमारेषा पार, येतोय चौकारासाठी. या 4 धावा 4 धावे धावसंख्या सरसावते आणि ती पोचते मात्र 18 या धावसंख्येवर. 5 चेंडू आणि 18 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आता मात्र येणार चेंडू हा अगदी शेवटचा. चला स्पीडअप करायचं आहे. जवळजवळ बघितले तर रात्रीचे होतात 3:30. अर्धरात्रीचे लोकांची पहाटेची आपण इकडे मॅच खेळतात. येदर चेंडू हा अगदी शेवटचा चेंडू. आता मात्र याच फटका सजवला आहे. बॉल चाललाय अगदी दन 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 दरात सीमा रेषे पार, येतोय चौकार. या 4 धावेने धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल मात्र 22 या धावसंख्येवर. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाखेर धावसंख्या स्कोर कार्डवर परतवून पाहिल्या. 1 विकेटच्या मोबदल्यात 22 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकामध्ये कृपाल वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रा. आता मात्र ऑन स्ट्राईकला असेल तो प्रणय. षटकातील पहिला चेंडू घेऊन कृपाल. फुलटॉस चेंडू आक्रमण केल्यास समर्थ एक धाव परिपूर्ण होणार. 2 धावेच्या नॉटची दाट शक्यता होणार का? नाही, फेकी थोडीशी लांबवर होते मात्र तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण होतात. 2 धावेने धावसंख्या सरसावते आणि या 2 धावेने धावसंख्या सरसावली, ती पोचली मात्र 24 या धावसंख्येवर. 1 चेंडू आणि 24 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. आता समीकरण आहे 17 चेंडू आणि 28 धावांची गरज. 17 मध्ये बनवायचे 28. कोण जिंकणार कोण हरणार, होलिया मैदानाच्या आतमध्ये येणार चेंडू हा दुसरा. पुन्हा एकदा प्रणय ऑन स्ट्राईकला. आता मात्र यस अमेझिंग गोलंदाजी. काही चेंडू हाताळला कृपालने. अफलातून टॅलेंट ज्याच्याकडे आहे म्हणजे कृपाल. दोन चेंडू आणि 24 धावा. आता मात्र येणारा चेंडू तिसरा मार्गस्थ. पुन्हा एकदा प्रणय ऑन स्ट्राईकला. आता मात्र सॉफ्टवेअर खेळून काढला. ऑन क्षेत्ररक्षण आहे तैनात. एकदा परिपूर्ण होणार का?
एकची धाव 2 मध्ये परिपूर्ण केली. 2 धावने धावसंख्या सरसावेल. धावसंख्या पोचते 26 या धावसंख्येवर. 3 चेंडू आणि 26 धावा आता मात्र लागतायत ऑन दी बोर्ड, ऑन दी स्कोर कार्डवर. येणारा चेंडू हा चौथा पुन्हा एकदा मार्गस्थ असेल. सामना करतो पुन्हा एकदा प्रणय. या चेंडूवर काय होतंय? एक बाद. गैर धावसंख्या पोहोचते 26 या धावसंख्येवर. येणारा चेंडू हा चौथा पुन्हा एकदा. यावेळेस बॅटच्या कडे बॉल चाला अगदी क्षेत्ररक्षण आहे त्यांना 38 सर्कलमध्ये तोपर्यंत एक धावा परिपूर्ण होते. एक धाव संख्या सरसावते आणि ते पोचते मात्र 27 या धावसंख्येवर. 4 चेंडू 27 धावा आता मात्र स्कोर कार्डवर लागल्या जातात. येणार चेंडू हा अगदी 5वा चेंडू सामना करेल तो. जेलिसी जेलिस आता उतरा फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षण आहे तैनात तिकडे. एकची धाव 2 मध्ये परिपूर्ण करणार का, कन्वर्ट करणार का? हो यस. या 2 धावांनी धावसंख्या सरसावेल. धावसंख्या बसेल ती अगदी 29 या धावसंख्येवर. येणार चेंडू हा अगदी शेवटचा सामना करेल तो पुण्याच्या एकदा. आता मात्र फटका सजवलाय क्षेत्ररक्षण असताना तिथे कोणती चूक न करता रनआउटची दाट शक्यता. रनआउट होणार का नाही? पैकी मात्र जशी पाहिजे तशी आली नाही. तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण होतात. 2 धावांनी धावसंख्या सरसावते. आज ते पोचते मात्र 31 या धावसंख्येवर. 3 षटकांकर 3 धावसंख्या पोचते 31 या धावसंख्येवर. एक विकेटच्या मोबदल्यात. हलचेक 3 षटक समजा 3 षटकांकर धावसंख्या स्कोर कार्डवर परतवून पहिले ते पोचले मात्र 31 या धावसंख्येवर. आता मात्र 12 चेंडू 21 धावांची गरज. समीकरणाचं 12 चेंडू 21 ची गरज. तिथे चौथं षटक घेऊन येतो हार्दिक. सामना करतो प्रणय पुन्हा एकदा षटकातील पहिला चेंडू घेऊन हार्दिक तैनात असेल.
षटकातील पहिला चेंडू. चला स्पीडअप करायचं, लक्षात असू द्या. आता मात्र यस कट करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे तैनात इथे. तर आता मात्र केलं मिस फिल्डिंग होते, क्षेत्रकडे चुकी आणि चुकीला माफी नाही. आता मात्र येतोय चौकार आणि या चौकाराने धावसंख्या 4 फ्लाय होईल आणि ती अगदी पोचेल मात्र 35 या धावसंख्येवर. एक चेंडू 35 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर आले चौका. आता मग दुसरा चेंडू. पुन्हा एकदा सामना करतो पुण्याचा प्रणय, ज्याने मात्र चौकार षटकार लावलाय आपल्या फलंदाजीतून. ज्यावेळेस फटका सजवला, क्षेत्ररक्षण आहे गोलंदाज स्वतःच गेले होते, पण बॉल मात्र कवच्या दिशेने चाललाय. एकची धाव डबल मध्ये होणार का? नाही होणार. यास या दोन धावेने धावसंख्या सरसाबेल अगदी जी पोचेल मात्र. 37 धावा, 2 चेंडू 37 धावा आता मध्ये स्कोर कार्ड वर लागल्या जातात. येणारा चेंडू हा तिसरा. आता समीक असेल पण 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. 10 चेंडू 15 धावांची गरज समीकरण असेल ते. आता मात्र फटका सचवलाय, क्षेत्ररक्षण आहे तैनात, झेलबाद होणार का? नाही. बॉल चाललाय दणदणकर सीमारेषेवर, क्षेत्ररक्षण आहेत कोणतीही चूक न करता एकदा चिरूप 2 धावा कन्वर्ट केलंय आणि या 2 धावा धावसंख्या सरसावते, अगदी पोचते ती मात्र 39 या धावसंख्येवर. 3 चेंडू 39 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. येणार चेंडू हा पुण्याचे चौथा मार्गस्थ असेल. आता मात्र फटका सजवलाय, बॉल चाललाय वन बाउन्स आणि सीमा रेषे पार येतोय चौकार. अफलातून फटका सजवला होता. आता मात्र या 4 धावसंख्या सरसावली, धावसंख्या पोहोचली ती 43 या धावसंख्येवर. येणार चेंडू हा पाचवा पुन्हा एकदा. 4 चेंडू देखील संपला, उर्वरित चेंडू असेल 2 आणि 5वा चेंडू असेल तर मार्गस्थ पुन्हा एकदा. यावेळेस सॉफ्टवॅरने खेळून काढला, गोलंदाज स्वतः जात आहेत. परत एकदा परिपूर्ण होते, धुंदळची रूपांतर होणार का? कन्वर्ट होणार का? डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परत 2 धावा परिपूर्ण होत आहेत. आता मात्र केलंय फेकी, केलंय चुकी. बॉल चाललाय अगदी ओव्हरथ्रोच्या रूपात. ओके, 4 धावल्यात. ओके यस, या 4 धावून धावसंख्या सरसावली, अर्थात जर बघितलं चौकाराचं रूपांतर केलंय. जिकडे 2 धावा घेतलं तर तिकडे 4 धावाचे कन्वर्ट केलं आणि या 4 धावून धावसंख्या स्कोर काढून पडदा ती पोचली मात्र 47 धावसंख्येवर. अजून देखील 5 विजयासाठी गाव करत असेल. येणार चेंडू हा शेवटचा अगदी. आता मात्र फटका चाललाय, बॉल चाललाय अगदी सीमा रेषे पार, येतोय चौकार. 6 चेंडू 1 धावांची गरज. आता मात्र 6 मध्ये 1 धावांची गरज असेल.
6 चेंडू 1 धावाची गरज. एकतर्फी मॅच, एका साइडला झुकलेला मॅच. पाचवा षटक मंगेश. आता मात्र बनत 6 मध्ये 1 धावाची गरज. 6 चेंडू 1 ची गरज. आता मात्र विजयी संघ अर्थात मैत्री 11 पालघर हा संघ आजच्या दिवसात अगदी क्वालिफायर हा मॅच अगदी तो जिंकला. तो मात्र मैत्री 11 पालघर संघ